नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर सकाळची वाजले आहे 8:30 आणि आमची झाली आंघोळ. आद्विकची अजून बाकी आहे. आणि चला आता मी चहा वगैरे ठेवते आणि चहा घेते, नंतर बघू तुमच्यासोबत. झालं इथं बनवून स्वयंपाकामध्ये आज मस्त छान बनवलं आहे. भाजी ही जे आहे ना आपलं चवळी त्या कवळ्या ना शेंगा त्याची भाजी केलेली आहे. आणि इथं छान मस्त कारले फ्राय केलेले आहे, भरून मी केले आज कारले. मम्मीला म्हटलं माझ्या हाताचे खायचे होते, तर मम्मीला माझ्या हाताचे कारले खायचे होते, मग मी कारले फ्राय केले मस्त छान. आणि उद्या आता पुण्याला जायला निघणार आहे, तर बॅग पण पॅक करायची आहे. थोड्याच बॅग पॅक करून घेते आणि पुण्याला उद्या निघेन आद्विकच्या ॲडमिशनसाठी. तर तीच चालू आहे कामं माझी. तर इथं पाहू शकता मस्त घरी ना कोरपड लावलेली आहे. तर मी त्या दिवशी पण लावली ती कोरपड. नंतर आज आता मम्मीला मेहंदी लावून दिली होती, तर ड्राय केस होता ना, तर इथं 2 कोरपडचे पानं आणि तेल घेतलं आणि कोरपड आणि तेलाचं लावून देणार आहे मी. तर त्यांनी पण छान मऊ केस होता आणि छान मस्त खूप मोठे पानं आहे. आता मी 2 पानं तोडून घेणार आहे. तर इथं खूप ठिकाणी कोरपड लावलेलं आहे मस्त मम्मीनी. तर इथे छान असतं मम्मीला कोरपड केसांना लावते. मम्मीची किती लॉंग हेअर आहे ना, तर मी जेवढी 2 पानं जे आहे ना तेवढे वरच्यावर लावेल, खाली राहू देते. मम्मीला म्हटलं नंतर पुढे थोडे केस कट करून टाकूयात. तर ते छान मस्त मम्मीला तेल आणि कोरपड लावते. तर याने सुद्धा छान केसांची ग्रो होते. तर मम्मी लहानपणापासून ना केसांचं कसं काळजी घेतली, तर मम्मीने ना जास्त शिकेखाई जी पावडर असते ना तीच लावायची मम्मी. त्याच्यामुळे मम्मीच्या केसांना वाढ, काळे पण राहिले आणि खूप मोठे केस झालेले आहे. तर मम्मीने हेच वापरलेलं आहे, मग कोणतेही शॅम्पू यूज केलेले नव्हते. आणि कोरपड आणि आता पण खूप कमी शॅम्पू यूज करते. तर शिकेकाई असते ना, ती जर तुमचे खरंच केस गळत असतील ना, तर शिकेकाई वापरत जा तुम्ही. तर त्याने ना तर तुमचे केस चांगले ग्रो होतील आणि तुमचे केस गळणार पण नाही. तर शिकेखाई खूप चांगली असते. तर उकळून ती शिकेखाई असते ना ती लावायची. तर त्यांनी मम्मीचे केस असे झालेले. तर हेच आहे माझ्या मम्मीच्या केसांचा राज. तर इथं छान आता सर्व मी लावून देते. नंतर मग केस धुतल्यानंतर मम्मीची हेअर पण तुम्हाला मी दाखवणार आहे. चला. तर आता उद्या पुण्याला जायला निघणार आहे, तर म्हणून मग बॅग पण पॅक करून घेतली आणि पटापट जास्त काही कपडे आणले नव्हते मी, तर थोडेसेच होते. मग पटकन ते बाकी थोडेफार आहे ना आद्विकचेच फक्त लागतात 4-5 ड्रेस, बाकीचे जास्त काही आणले नव्हते. तर इथं सगळी बॅग पॅक करून घेत आहे मी आणि उद्या सकाळी निघेन मग पुण्याला जायला, कारण की आद्विकचं ॲडमिशन पण करायचं आहे त्याच्यासाठी. तर आद्विकच्या स्कूलमध्ये जाईल ना मी, ते तुमच्यासोबत शेअर करेलच तसं मी. तर सोमवारी मला जायचं आहे, पण बाकी कामं आहे थोडे, DD वगैरे काढायचं, ह्या गोष्टी आहे, म्हणून मग मी उद्याच जाणार आहे पुण्याला. चला बॅग पॅक करते आणि बोलते.
तर इथं पाहू शकता अजून पण हेअर लॉंग आणि ब्लॅक आहे, असं छान आहे असे केस. मम्मीचे केस वगैरे मी विचारून दिले, तर मम्मीचे छान केस आहे. तुम्हाला सांगितलं तर मम्मीची हेच होतं की मम्मी ना आधीपासून ते शिकाखाई उकळून लावायची ना, ती लावायची, त्याच्यामुळे असे माझ्या मम्मीची केस आहे. तर मी आता बॅग वगैरे भरली आणि बाकीचं मम्मीने बरं साहित्य दिलं. काय काय दिलं ते तुमच्यासोबत पुण्याला जाऊन शेअर करेलच मी तसं. तर चला आता बघते बाकीचं आवडते. अजून भरून आलंय आज, बापरे पाऊस पाहू शकता, इतके ढग भरून आलेले ना, काळं कुट्ट झाले आणि खूप वारा सुटलेला आहे. आणि झाडं मस्त, इथं आमची परसबाग तुम्हाला दाखवलीच होती. उद्या ना मी जाताना प्लांट पण घेऊन जाणार आहे, असं हे एक स्नेक प्लांट घेऊन जाणार आहे. स्नेक प्लांट नाही फक्त, बाकीचं तर आहे. गवती चहा पण नेला होता मी, छान असं. इथे छान वॉटर लिली आलेल्या होत्या बघा. इथं येल्लो पण आलेली, येल्लो कलरची आहे, पिंक कलरची आहे. लाईट पण गेलेली आहे इथं. चला पटकन बाकीचं आवरेल आणि उद्या निघेल ते तुमच्यासोबत शेअर करेल. आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.